बसने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाला आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगून तब्बल 9,60,000 रुपयांची रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना बाळापूर बस स्थानकावर घडली आहे। ही घटना 19 जून रोजी दुपारी 4:15 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनोहर रेलुमन नथाजी वय वर्ष 71 राहणार झुलेलाल नगर जुना पॉवर हाऊस खामगाव हे खामगाव येथून अकोल्याकडे बसने जात होते। बस चालू असताना एक अज्ञात व्यक्ती बसमध्ये चढला आणि कंडक्टरच्या बाजूला उभा राहिला। त्या व्यक्तीनं फिर्यादी मनोहर नथाजी यांना आपले ओळखपत्र दाखवलं आणि म्हणाला, मी सीबीआयचा माणूस आहे, तुमच्या बॅगेत पैसे आहेत, तुम्हाला बाळापूर बस स्थानकावर उतरून पोलीस स्टेशनला यावं लागेल। यावर घाबरून मनोहर नथाजी यांनी हे पैसे मला माझ्या सेटला म्हणजेच मालकाला द्यायचे असं सांगितलं। मात्र त्या तोतया अधिकाऱ्यानं त्यांचे काहीही न ऐकता त्यानं बाळापूर बस स्थानकावर जबरदस्तीनं खाली उतरवलं। ते बस स्थानकावर उतरताच तिथे आधीच एक स्कूटी येऊन थांबली होती। तो तोतया सीबीआय अधिकारी त्या स्कूटीवर बसला आणि नथाजी यांना म्हणाला, तुम्हाला घ्यायला पोलीस गाडी येईल असं बोलून त्याने नथाजी यांच्या जवळील पैशांची बॅग आणि एक जुना अँड्रॉइड मोबाईल हिसकावून घेतला। त्यानंतर दोन्ही अज्ञात आरोपी स्कूटीवरून वेगानं पसार झाले। या प्रकरणी मनोहर नथाजी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने करतायत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.